उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले। राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी त्यानंतर बाळासाहेबांच्या खोलीत काही वेळ घालवला। बाळासाहेब ठाकरेंचा पलंग, कपाट, पुस्तकं, कपडे अजूनही जसंच्या तसं जपलेलं आहे। मातोश्रीवरच्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये राज ठाकरे गेले होते आणि त्यांच्या खोलीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्रित वेळ व्यतीत केला। दोन्ही ठाकरे भाऊ सोडून त्या खोलीमध्ये इतर कुणीही नव्हतं असं कळतंय। दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला अशी माहिती मिळते। थोड्या वेळाने रश्मी ठाकरे सुद्धा राज आणि उद्धव ठाकरेंसोबत बाळासाहेबांच्या खोलीत आल्या आणि त्यानंतर संजय राऊत, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर सुद्धा आले। या दरम्यान केवळ पारिवारिक चर्चा आणि चहापान झालं अशी माहिती समोर आलेली आहे। श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर काय घडलं मातोश्रीमध्ये त्या वेळेत ते संपूर्ण वेळ जो आहे तो आपण आता पाहू शकतो। कारण आपण बघितलं गेलं तर दोन ठाकरे बंधू जेव्हापासून एकत्र आले त्यावेळेस अनेक चर्चा रंगू लागल्या। मनसेअध्यक्ष राज ठाकरे जेव्हा मातोश्रीत पोहोचले ते थेट जाऊन बाळासाहेबांच्या त्याच खोलीत गेले जिथे बाळासाहेब राहायचे। त्या खोलीत गेल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या चेअरला नमस्कार केला। त्यासोबत त्याच्यानंतर जिथे बाळासाहेब राहायचे त्या खोलीत सगळ्याच गोष्टी मध्ये बाळासाहेबांचे पुस्तकं असतील, त्यांचे कार्टून्स असतील, त्यांचे अनेक गोष्टी असतील ते सगळे तसे जतन करण्यात आले। त्याचं सुद्धा कौतुक मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं। आपल्याला अमृताला माहिती आहे की त्या खोलीत पूर्ण 15 ते 20 मिनिटं मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघंच होते आणि त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर त्या खोलीत खऱ्या रश्मी ठाकरे आल्यानंतर त्यांनी सुद्धा अनेक आठवणी शेअर केल्या, त्यांनी सुद्धा अनेक गोष्टींच्या बातचीत केल्या। या सगळ्यांमध्ये कुठलीही राजकारणाविषयी गोष्ट घडली नाही, कुठलीही बातचीत झाली नाही, असंच संपूर्ण चित्र आपल्या दिसून येतंय।